देशातील सर्वात मोठे पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमाने पत्रकारांच्या 33 मागण्यांसाठी उपोषण आंदोलन करण्यात आले आणि अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। राज्यातील पत्रकार, डिजिटल माध्यमे, साप्ताहिके व रेडिओ पत्रकारांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या वतीने नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 11 डिसेंबरपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे। पंढरपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शिखर अधिवेशनात सर्वसंमतीने मंजूर झालेल्या 33 मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी अशी ठाम मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। या मागण्यांमध्ये पत्रकारांची सुरक्षा, माध्यम संस्थांची आर्थिक शाश्वतता आणि लोकशाहीतील पारदर्शकता या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आले आहे। प्रमुख मागण्यांमध्ये सर्व विभागांची किमान 2 वर्षांपासून प्रलंबित असलेली थकीत बिले 30 दिवसांच्या आत अदा करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी आहे। तसेच माहिती व जनसंपर्क विभागाच्या नियमावलीचं उल्लंघन करून इतर मार्गांनी दिल्या जाणाऱ्या जाहिरातींवर कडक कारवाई करावी। सध्या सुमारे 60% घटलेल्या शासकीय जाहिराती पुन्हा वाढवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। सर्व मान्यताप्राप्त माध्यम संस्थांसाठी पत्रकारांचे किमान मासिक मानधन शासनाने निश्चित करून सक्तीने अंमलात आणावे अशी ही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। पत्रकार सुरक्षा कायदा अधिक सक्षम करून तात्काळ FIR, जलद न्यायालये व स्वतंत्र संरक्षण यंत्रणा लागू कराव्यात। तसेच जिल्हा व तालुका पातळीवर पत्रकार संरक्षण अधिकारी नेमण्यात यावेत। याशिवाय पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा आणि 25 लाख रुपयांचा अपघात विमा लागू करावा अशी ठोस मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे। या आंदोलनात राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले असून व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांचीही यावेळी उपस्थिती होती।